मागच्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातलंय। अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आहे आणि पूरस्थिती असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातून पुढारी न्यूजच्या प्रतिनिधींनी आढावा घेतलेला आहे। राज्यातील पूरस्थिती संदर्भात पुढारीचा हा ग्राउंड रिपोर्ट बघूया। एकीकडे आसमानी संकट तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात दुःखाचा डोंगर। कारण धाराशिवमधल्या भूम तालुक्यातल्या मात्रेवाडी या गावामध्ये देखील असाच अनुभव एका कुटुंबावरती आलेला आहे। ज्या मोठ्या प्रमाणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्या मुसळधार पावसामध्ये पीक जे आहे ते गेलेलं आहे आणि शेती देखील आपली वाहून गेल्यानंतर एका शेतकऱ्यानं 42 वर्षाच्या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। काय सांगाल? खरं तर हे सगळं दुःख तुमच्या वाट्याला तर आलेलं आहे। काय नेमकी मदत तुम्ही अपेक्षित करताय? सरकारला काय या सगळ्यातनं तुम्हाला निरोप द्यायचा आहे? काहीच राहिलं नाही, राहणं समजा हे वाहून गेले। त्या टेन्शन मध्ये असं केलं, समजा दुःख करता माणूस आम्हाला टाकून गेला वनात, आमचा डोंगर रसळ आमच्यावर। आम्ही आता काय करणार? आमचा करता माणूस गेला। पीक आता शेतात काय पीक होतं? सोयाबीन आणि कांदा होता, काहीच राहिलं नाही, राहणं समजा दगडच येऊन बसले। ते 2-2.5 एकर होती। लक्ष्मण पवार यांच्या पत्नी आहेत आणि ही 3 मुलं त्यांना आहेत। त्यांची आई देखील मागे, भाऊ त्यांचे आहेत। एक छोटं कुटुंब आहे। ट्रॅक्टरसाठी देखील त्यांनी कर्ज काही घेतलं होतं अशी माहिती मिळते आणि या सगळ्यातनं मार्ग कसा काढायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता आणि यात नंतर एक टोकाचं पाऊल या ठिकाणी उचलले। त्यांना धीर देऊया, आपण यातनं बाहेर पडू असं सांगत नव्हतं? सांगितलं, पण ते टेन्शनमध्येच होते 2-3 दिवस। आजी, काय सांगाल? मुलगा तुमचा या सगळ्या परिस्थितीतून गेलेला आहे, किती त्रास होतोय आता आणि आता या सगळ्यातनं कसं बाहेर पडायचं? गेला कथा माणूस गेला, रान वाहून गेलं, परिस्थिती होती। 2 दिवस बोलला नाही। कसं करायचं आम्ही आता? काय करायचं? आमची नाजूक परिस्थिती, कर्ज लई मोठं होतं। आम्ही काय करणार आता? कसं करणार? आमची काहीतरी सोय करणार सरकार? नाही करणार। आमचं एवढं कर परिस्थिती, रात्री घरी पण पडलं आमचं। आम्ही कुठं राहायचं? उन्हात राहायचं का आता? आम्ही काय करणार आहे आता? कसं करायचं आता? तुम्ही शेवटचीच काही मागणी आता तुम्हाला करायची असेल तर आमच्या माध्यमातून करा, जेणेकरून आपल्यापर्यंत कोणीतरी येऊन त्या ठिकाणी मदत करून आपल्याला मदतीचा हात देईल। तर त्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही देखील तुमच्यासाठी आवाज उठवू। काय तुम्ही आता अपेक्षा सरकारकडे विशेष करून करा? काहीतरी मदत करावं, एखाद्या तरी लेकराला सुखाचं काम लावा। शेती पण नाही लय मोठी, काय करून खात्याना, कसं जीव जगत्यांना, करता माणूस गेलाय घरातला। काहीतरी सुखाचं काम लावा पोरांना, एखाद्या तरी काहीतरी नोकरी लावा, कशात तरी काहीतरी करावा। काय आमच्या कुटुंबासाठी लय आम्हाला वनात टाकून गेले, तर आम्ही कसं करणार? मी काय करणार ह्या पोरांना आता? कसे सांभाळणार मी? काहीतरी सरकारने मदत करावं आमच्यासाठी। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, मात्रेवाडी, धाराशिव। अहिल्यानगर शहरामध्ये काल रात्रभर मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे सीना नदीला पूर आलेला आहे। अक्षरशः नगर शहरामध्ये हा सीना नदीचा पाणी आता शिरलेला आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी सीना नदीला पूर आलेला आहे आणि हा नेप्ती चौक आहे आणि या चौकामध्ये अक्षरशः संपूर्ण पाणी घुसलेलं आहे। लोकांच्या घरामध्ये हा पूर्णपणे पाणी शिरलेला आहे। जर आपण बघितलं तर सीना नदीच्या पलीकडे नेप्ती हा एक गाव आहे, छोटी वस्ती आहे। त्या वस्तीचा देखील संपर्क तुटलेला आहे। अनेक घरं पाण्याखाली गेलेले आहेत, अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक कुटुंब जे आहेत तर ते नदीच्या पलीकडे अडकून पडलेले आहेत। कुठेतरी 13 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर पर्यंत गेले 10 दिवस नगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होता। त्यानंतर 2 ते 3 दिवस पाऊस थांबला, मात्र नगर कल्याण महामार्गाची जी वाहतूक आहे ती पर्याय मार्गाने वळवलेली आहे। इकडे जर बघितलं तर लोकांना जाण्या येण्यासाठी आता जागा राहिलेली नाहीये। पूर्णपणे नेप्ती परिसरामध्ये गुडघ्याभर इतका पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे आता कुठेतरी नगर शहराचं देखील जनजीवन विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानंतर आणखीन 2 दिवस जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर। हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्याला दिलेल्या येलो अलर्ट नंतर काल रात्री मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस जो आहे त्या
परिसरात कोसळलेला आहे. विशेष करून शिर्डी राहता या परिसरात जो आहे मुसळधार पाऊस पडलेला आहे. आता आपण अहिल्यानगर शिर्डी ह्या महामार्गावर आहोत. या ठिकाणच्या शिर्डीला जोडणाऱ्या शिरकांडेवाड्याला 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने शिर्डीकडे जाणारी आणि शिर्डीकडून अहिल्यानगरकडे येणारी वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. काल रात्री या ठिकाणी 2 तरुणांनी मोटरसायकलवर हा रस्ता पार करण्याचा प्रयत्न केला. त्यात एक तरुणाला वाचवण्यात यश आलेलं आहे, मात्र एक तरुण वाहून गेलेला आहे. त्याचा शोध सध्या घेण्याचा सुरू झालेला आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी आल्याने बघ्यांची ही गर्दी मोठी झालेली आहे. मात्र एकंदरीतच बघितलं तर नाल्यावर झालेली मोठ्या प्रमाणाची अतिक्रमणे ह्यामुळे शिर्डीसारख्या महत्त्वाला शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर मात्र पुन्हा एकदा पाणी साचल्याचं दिसून येत आहे. आता पुन्हा एकदा प्रशासनाला हे पाणी काढण्याची कसरत करावी लागते. त्याचबरोबरीने ही जी अतिक्रमण आहे त्याकडेही लक्ष देण्याची गरज असलेली आहे. सध्या मात्र अहिल्यानगर शिर्डी हा जो महामार्ग आहे हा ठप्प झालेला आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने अनेक शेतात जे आहे ते पाणी साचलेलं आहे. शिर्डी शहरातही मोठ्या प्रमाणात अनेक भागात पाणी साचल्याचं दिसून येत आहे. प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, अहिल्यानगर. 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा परतीच्या पावसाने मनमाड, नांदगाव, चांदवड या भागात पुन्हा हजेरी लावली. काल रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे मनमाड शहरातून वाहणाऱ्या पांजन आणि रामगोविना या दोन्ही नदींना पूर आला. मी सध्या रामगोविना आणि पांजन नदीच्या तीर्थावर असून आपण पाहू शकतात या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले. 4 महिना उलटूनही पावसाळा उलटूनही या नद्यांना पूर आला नव्हता. पण काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे ही दोन्ही नद्या दुतडी भरून वाहत आहे. हीच परिस्थिती नांदगाव शहरातून वाहणाऱ्या वेंडी नदीत असून त्यालाही पूर आला आहे. एकूणच मनमाड शहराला पाणी पुरवठा करणारं वागदडी धरणही ओव्हरफ्लो झाल्याने त्याचंही पाणी या नद्यांमध्ये येणार असून पुढील काळात पुराचे पाणी वाढणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांना नगर परिषद आणि महसूल विभागातर्फे सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. शेख, पुढारी न्यूज, मनमाड, नाशिक. जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवलेला आहे. मी सध्या जालन्याच्या हिंदेवाडी या शिवारातील शेतामध्ये उभा आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतात की या ठिकाणी सोयाबीनचं शेत आहे हे पावसामुळे आता सडू लागलेलं आहे. आपण जर पाहायला गेलं तर जालना जिल्ह्यात मागील आठवड्याभरापासून मुसळधार पाऊस बरसत आहे आणि अनेक भागातील शेती पिकं जे आहेत ते पाण्याखाली गेलेत आणि त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मी सध्या जालना तालुक्यातल्या हिंदेवाडी या शिवारात उभा आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतात की सोयाबीनचं शेत आहे आणि अक्षरशः सोयाबीनचं शेत जे आहे ते आता सोयाबीन जे याला लागले होते ते आता सडलेले आहेत. काही सोयाबीनला या ठिकाणी बुरशी लागल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आता चिंतित पडल्याचं पाहायला मिळत आहे. आपण जर पाहायला गेलं तर अवघ्या काही दिवसांवर दसरा, दिवाळी हे सण येऊन ठेपलेत आणि अशात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला गेल्याने शेतकरी चिंतेत पडल्याचं पाहायला मिळत आहे. आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा ज्या आहेत त्या अक्षरशः सुकलेल्या आहेत. काही शेंगा या ठिकाणी सडल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे यातून उत्पन्न आणि उत्पादन काही होणार नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे आणि योग्य ती मदत शेतकऱ्यांना लवकरात लवकर करावी अशी मागणी या ठिकाणी शेतकऱ्यांकडून होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान आणखीन 2 ते 3 दिवस जालना जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. त्यामुळे पाऊस पडणार असल्याकारणामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढल्याचं पाहायला मिळत आहे. गौरव साळी, पुढारी न्यूज, जालना. बीड जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि यामुळे बीड जिल्ह्यातील प्रमुख नद्या या दुतडे भरून वाहत आहेत. आपण सध्या पाहू शकतो माझ्या पाठीमागे जी आहे ही बीड शहरातून वाहणारी बिंदुसरा नदी आहे आणि रात्री देखील मुसळधार पाऊस धरण परिसरात तसेच बिंदुसराच्या परिसरात पडलाय आणि त्यामुळे हे पाणी आता मोठ्या वेगानं माजलगावच्या प्रकल्पाकडे जात आहे. आपण पाहू शकतो विस्तीर्ण हे पात्र आहे बिंदुसरा नदीचं आणि या विस्तीर्ण पात्रातून हे पाणी रौद्र रूप धारण करत वाहत आहे. आपण सध्या बीड शहरातील आंबेडकर पुतळा परिसरात आहोत आणि हा जो पूल आहे त्या पुलाला हे पाणी स्पर्श करताना आपल्याला पाहायला मिळतंय. जुना दगडी पूल जो आहे तो तर 3 दिवसापासून पाण्याखालीच आहे. त्या ठिकाणची वाहतूक बंद आहे आणि बीड शहरातील हा जो दुसरा पूल आहे त्या पुलाला देखील पाणी स्पर्श करत आहे. पावसाचा जर जोर वाढला तर हे पाणी जे आहे ते पुलावरून देखील वाहू शकतं आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हे पाणी जे आहे ते पाहण्यासाठी नागरिकांची देखील मोठी गर्दी झाली आहे. या ठिकाणी फोटो घेण्यासाठी देखील चढाओढ सुरू आहे आणि यातून धोका देखील निर्माण होऊ शकतो. या ठिकाणी प्रशासनाकडून कुठलीही खबरदारी घेतली जात नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बीड जिल्ह्यातील प्रमुख ज्या नद्या आहेत त्या दुथडी भरून वाहत आहेत आणि यामुळे शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालंय. तसेच अनेक जनावरं देखील वाहून गेले. तर बीड जिल्ह्यातील जे 143 प्रकल्प आहेत, लघु असतील, मध्यम प्रकल्प असतील, ते पूर्ण क्षमतेने भरलेत आणि पावसाचा इशारा देखील दिला आणि आगामी 2 दिवस
बीड जिल्ह्यात अतिवृष्टी होऊ शकते असा इशारा हवामान विभागाने दिला. त्यामुळे आता प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे. बीडमध्ये एनडीआरएफ असेल, लष्कराचं पथक असेल, हे तळ ठोकून आहे आणि गरज पडल्यास त्यांचा देखील वापर करू असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड. मुसळधार पावसामुळे शहराला देखील पुराचा विळखा बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. मी सध्या नारंगी नदीजवळ उभा आहे आणि ही शहराजवळची नदी आहे. आपण बघू शकतो की पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रवाह सध्या नदीत आपल्याला पाहायला मिळतो आहे. अनेक कुटुंब जे तिकडे अडकले होते त्यांना देखील आता बाहेर काढण्यात आलेलं आहे. मात्र या नदीमध्ये काही म्हशी आणि गायी देखील वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. ज्यांच्या गायी आणि म्हशी वाहून गेले त्या ताई आपल्यासोबत. ताई, नेमकं किती म्हशी वाहून गेल्या? माझी एक म्हैस वाहून गेली आणि थोडेफार भांडे वाहून गेले. अच्छा, हा, बरं. काय किती वाजता घटना घडली? ही 1 वाजता, रात्रीच्या 1ला. माझी गाय वाहून गेली आणि घरामध्ये पाणी शिरलं, भांडे कोंडे वाहून गेले. अच्छा, काही मदत मिळाली आहे तुम्हाला? नाही, अजून काही नाही मिळालं. आपण बघितलं की अशा पद्धतीचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवाह सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यानं प्रशासनाच्या वतीनं देखील त्यांना आता सुरक्षित ठिकाणी पोहोच केलं जात आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं आता पुन्हा एकदा नागरिक अडचणीत सापडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. हा पाऊस जर दिवसभर सुरूच राहिला तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू असल्यानं नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रशासन देखील अलर्ट मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. नितीन थोरात, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर. नांदेड शहरात सध्या गोदावरी नदी ही धोकादायक पातळीवरून प्रवाहित झालेली आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या अनेक सखल भागामध्ये सध्या गोदावरीचं हे पाणी शिरलेलं आहे. त्यामुळे अनेक घरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत. सखल भागातील अनेक घरामध्ये पाणी शिरून गोरगरिबाच्या संसाराचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. या वस्त्यामध्ये बचाव कार्य राबवण्यासाठी महापालिका आणि अग्निशमन दल कार्यरत आहे. सध्या इथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे कुठलीही अप्रिय घटना अशी घडलेली नाही. सध्या नांदेडमध्ये जवळपास 300 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं असून पुराच्या पाण्याची तीव्रता ही वाढतच चाललेली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. कॅमेरामॅन अक्षयसह राजीव गिरी, पुढारी न्यूज, नांदेड. भूम तालुक्यातल्या साडेसांगवी गावाला देखील महापुराचा फटका बसलेला आहे आणि ज्या नदीच्या पुलावरती खरं तर पाणी आल्यामुळं अशा पद्धतीनं नागरिकांना दूध जे आहे ते नदीच्या पलीकडं अशी कसरत करून आता पोचवावं लागत आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची या ठिकाणी कसरत देखील सुरू आहे. 3 ते 4 दिवसांपासून पुन्हा एकदा जो पावसानं उसंत घेतली होती त्याला सुरुवात झालेली आहे आणि परिणामी या नदीला पुन्हा एकदा पाणी मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. त्यामुळंच अशा पद्धतीने नागरिकांना कसरत जी आहे ती करावी लागत आहे. किती मोठ्या प्रमाणात पाणी या ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसांच्या तुलनेत आता पुन्हा एकदा चालू? 2 दिवस झालं, 2 दिवस झालं, 2-3 दिवस झालं. हा, दुधाचा असे कसरत करावं लागते. 15 दिवस झालं हे असला का नाही आणि माणसाला जाय येत नाही काय नाही, मरायची व्यवस्था झाली. अहो कसरत करून सगळं दूध अंगावर बिसाण तरी कॅन्ड बी एक पडलं. अहो वाहून जायची ही परिस्थिती झाली इथं. 2 नदीचा ही आहे संगम आहे. 2 नदी संगम आहे. दुधाचं किंड आणावं लागतात आम्हाला. अशी न आली तर सोडून द्यावं लागतात नदीत. शेतकऱ्याला काय झालं सध्या, एकतर नापिक हे असलं पावसाने हे ते सगळा राडा झालाय. शेतातलं तर सगळं गेलं. ह्यांचा उदरनिर्वाह सगळा दुधावरच आहे. आज 6-7 हजार आमच्या गावात 3.5 लिटर दूध आहे सगळं संपूर्ण 6,500 लिटर. हे जे चाललंय समजा सगळं दुधावरच चाललंय. आज ह्यांच्या मीठ मिरचू सगळं ह्यांचं सगळं ह्यांना फटका बसला. संकलन केलेलं दूध जे आहे ते आता नदीच्या पलीकडे घेऊन जात आहेत. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दूध संकलन होत असतं. मात्र आता ज्या दुधाच्या पैशावरतीच आपली घर चालतं त्या लोकांवरती अशा पद्धतीने कसरत करून या ठिकाणी दूध जे आहे ते नदीच्या पलीकडे पोहोचवण्याची वेळ आलेली आहे. ही सांगवी गाव आहे आणि याच साडेसांगवी गावामधल्या लोकांची परिस्थिती आहे. या सगळ्यातनं आता लवकरात लवकर ते सगळे बाहेर पडावेत अशीच आपण देखील प्रार्थना करूया. कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, साडेसांगवी, धाराशिव. बीड जिल्ह्यावर गेल्या 8 दिवसापासून आभाळ फाटल्यासारखी परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यात जो मुसळधार पाऊस कोसळतोय यामुळे नद्या नाल्यांना पूर आलाय. आपण सध्या बीड जवळच्या नामलगाव परिसरात आहोत आणि आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी 3 नद्यांचा संगम आहे. बिंदुसरा, करपरा आणि नारदा या 3 नद्या या ठिकाणी एकत्रित मिळतात. आपण पाहू शकतो दोन्ही बाजूनी हे प्रवाह या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी एकत्रित हा प्रवाह आता पुढे
बिंदुसरा नदी म्हणूनच वाहतो आणि या ठिकाणचा जो बंधारा आहे त्याचे गेट देखील उघडून ठेवलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी पाणी थांबणार नाही याची काळजी घेतली जात आहे. आणि या इथून पुढे जो बिंदुसराचा प्रवाह आहे तो देखील मोठा होतो. आपण पाहू शकतो कशा पद्धतीने ही विस्तीर्ण पात्र आता पूर्णपणे पाण्याने भरले. अशीच परिस्थिती बीड जिल्ह्यातील इतर नद्यांची देखील आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. काय सांगाल बाबा, गेल्या 8 दिवसापासून पाऊस कोसळतोय, पिकांची काय परिस्थिती आहे? पिकाची सारी नुकसान आहे. काय पिकाची नुकसानी झाल्या, तर कापस गेले, तुरी गेल्या, ऊस पडले, सगळंच खराब झाली, सगळी सोयाबीन झाली. आमच्या शेतात तूर तर सगळी गेली आमची. तुरीत काहीच राहिलं नाही. जवळजवळ 1 एकरच्या पुढे 1.5 एकर तूर आहे, पण ते तूर काहीच अजिबात राहिलेली नाही. कापस जे आहे ते पाणी लागलेत, त्यांचे बोंड खालून नाशलेत, पुढे सडलेत, काही सुकलेत. त्याच्यामुळे आता शेतकऱ्याला काहीच हे पर्याय नाही ना. काय पर्याय दुसरे त्याशी? खर्च किती केला होता त्याला? खर्च जवळजवळ बराच केलेला ना. खर्च जवळजवळ 5-50 हजार रुपये खर्च. खुरपण आहे, त्याच्यामध्ये बाया, मजूर आहे, खत आहे, कोणत्या बी गोष्टी अनेक आहेत ना. सगळ्या फवारणी आहे पुन्हा, आणि त्याच्यामध्ये औषधं, कीटकनाशक वापरायचे भारी भारी, अशा खर्च खूप होतो. उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काल रात्री मुसळधार असा पाऊस झाला आणि या पावसामुळं सध्या शहराच्या सीना नदीला पूर आलेला आहे. आणि या पुरामुळं नेप्ती नाका परिसरातील जे घर आहे त्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. गुडघा एवढं पाणी या परिसरामध्ये साचलेलं आहे आणि अनेक लोक या पुरामध्ये अडकलेले आहे. आपल्यासोबत रेस्क्यू टीमचे अधिकारी, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नेमकं या ठिकाणी पूर आलेलं आहे, किती लोक या ठिकाणी अडकलेले, काय सांगाल, काय माहिती? आपण पाहतोय की आपल्या सीना नदीचा जो पूल आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलाय आणि नेप्ती नाक्यापर्यंत पाणी आलेलं आहे. पलीकडं जे ठाणगेमाळा म्हणून जो वस्ती आहे त्या वस्तीमध्ये 2 जण घरामध्ये अडकलेले आहेत. त्यांच्या कमरेच्या वरती पाणी गेलं आणि त्या घरामध्ये ती व्यक्ती एकटीच आहे. त्याच्यामुळे आम्ही आता तिकडे आतमध्ये त्यांना रेस्क्यू करायला चाललेलो आहोत. कुठेतरी उशीर झालाय असं देखील नागरिकांचं म्हणणं आहे. महानगरपालिका प्रशासनानं पूर्व तयारी तेवढी करायला पाहिजे होती, तेवढी करण्यात आलेली नाहीये. अग्निशमन विभाग त्याचबरोबर महानगरपालिकेची पूर्ण तयारी आहे, परंतु आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये संपूर्णच जिल्ह्यामध्ये किंवा शहरांमध्ये जोरदार पाऊस चालू आहे. ज्या वेळेस जिथं कुठं काही कॉल येत असेल तर अग्निशमन विभाग आणि आणीबाणी सेवा विभाग तसेच महानगरपालिकेचे आयुक्त देखील स्वतः या ठिकाणी वारवाच्या मारुतीकडे पाण्याची पाहणी करतायत. त्याच्यामुळं महानगरपालिकेची पूर्ण तयारी आहे आणि वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या टीम्स काम करत आहेत. तर नक्कीच आपण बघितलं या ठिकाणी अग्निशमन दलाची जी रेस्क्यू टीम आहे ते आता या ठिकाणी जे अडकलेले नागरिक आहे त्यांना बाहेर करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतायत. उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहिल्यानगर. भीमा खोऱ्यात होत असलेल्या दमदार पावसामुळे आपण एकंदरीत पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये नदी नाड्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात पूर आला आपल्याला पाहायला मिळतोय. भीमा नदीच्या चंद्रभागेमध्ये सुद्धा उजनी आणि वीर धरणातून 1 लाखाहून अधिक क्युसेसचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोडलेला आहे. आपण बघितलं तर पंढरपूरच्या चंद्रभागेच्या वाळवंटात असलेले छोटे मोठे मंदिरासह पुंडलिकाच्या मंदिराला सुद्धा पाण्यानं वेढा घातलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहिलं तर पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची सुद्धा संख्या मोठ्या प्रमाणामध्ये असते, परंतु प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी आंघोळीसाठी आलेल्या लोकांना कोणत्याही प्रकारच्या NDRFची टीम सुद्धा या ठिकाणी दाखल नाही. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने कोणत्याही प्रकारचे कर्मचारी या ठिकाणी वाळवंटामध्ये नाही. एकंदरीत पाहिलं तर या ज्या आलेल्या 4 महिन्यामध्ये 7व्यांदा भीमा नदीच्या पाण्या पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. जुना ब्रिटिशकालीन पूल असलेला तो सुद्धा पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत जो भीमा नदीच्या पात्रामध्ये महापूर असल्यामुळे आणि प्रशासनाच्या वतीने नदीकाठच्या लोकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर. मागील 2 दिवसापासून सतत येत असलेल्या पावसामुळे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. काही नागरिकांचे प्रचंड नुकसानसुद्धा झालेले आहेत. आपण इथं बघू शकतो की एक राहते घर जे आहे ते पूर्णपणे पावसामुळे धराशायी झालेले आहे. आज या घरात राहणारे काही नागरिक आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. आपण या घरात राहत होते आणि आज या घराची अशी अवस्था झालेली आहे, काय सांगाल? मागील 2 दिवसापासून पाऊस येत आहे ना. पाऊस येताना आमचं घर पूर्ण पडलं आहे. त्यासाठी पंचनामा करून आमची मालमत्ताची भरपाई करून द्यावी ही आमच्याकडून मागणी आहे.
एकूणच म्हणजे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात यावे व आम्हाला तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी जी आहे ते या घरातील नागरिकांनी केलेली आहे. पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल.